आज इथे आलेलं आहे राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये खाटू श्याम यात्रा फाल्गुन मध्ये ही यात्रा असते आणि या यात्रेसाठी खूप लाखो लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. तर मी खाटू श्याम यात्रेबद्दल दिल्लीत असताना खूप वेळा ऐकलेलं आहे. आणि मग इथे एवढी लाखो लोक का येतात, तर माझ्या मनात खूप क्युरिओसिटी होती. तर खूप छान एक्सपिरियन्स होता, तर ते आपण बघूया. आपण तर खाटू श्याम यात्रेला जाण्यासाठी जवळचं जे स्टेशन आहे तर ते रिंगस जंक्शन आहे. इथूनच सगळे लोक जातात. म्हणजे इथून जायचं असेल तर काही ॲटो भेटतात, रिक्षा भेटतात, ते 50 रुपये घेतात आणि तिथून सोडतात. इथून जवळजवळ 15 ते 16-17 किलोमीटर अंतर आहे. पण सारे लोक असे चालतच जातात. तर इथे आम्ही पण चालतच जाणार आहे तिथून. तर साईडला हे अशा प्रकारचे निशाण आहेत जे घेऊन लोक चालतात. हे साईडला टेंट लावलेले आहेत जिथे चालणाऱ्या लोकांच्यासाठी, भक्तांसाठी इथे ते विसावा करू शकतात, थोडा वेळ थांबू शकतात, बसू शकतात आणि मग पुढे ते चालत राहतात. अशा प्रकारचं त्यांनी हे केलेलं आहे. तर खूप सारे लोक सोबत असतात, तर चालायला पण मजा येते. तर इथे पुढे एक विसावा आलेला आहे. इथे हे केलेलं आहे, अशा मोठ्या प्रकारचा मंडप लावलेला आहे. तर इथे त्यांनी ते थोड्या वेळ थांबायची व्यवस्था केलेली आहे. चहा पाणी नाश्ता पण आहे, जेवण पण आहे. तर जरा आपण पुढे आतमध्ये जाऊन बघूया. खूप क्लीन आहे आणि खूप मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे. वरती लाइटिंग केलेली आहे. आतमध्ये सगळे लोक इथे येत आहेत, थोड्या वेळ आराम करतात, विश्राम करतात, पाणी पितात, चहा पाणी नाश्ता जे काही असेल तो नाश्ता वगैरे करतात. जरा साईडला इथे खाटू श्याम त्यांची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला अशा प्रकारचं हे मोठा पेंडल आहे. तर ते लोक म्हणजे थांबतात. भजन पण इथे चालू आहे त्यांचं. थोड्या वेळ आराम करून आता इथून परत आता पुढच्या प्रवासाला निघणार आहे. तर वाटाने चालताना पण खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात, अनुभव येतात, खूप मजा येते. तर इथे बघा आता पुढे वानर आहे. हे वानर पण खूप म्हणजे हे करतं आपल्याला. तिथे जर त्यांना जर दक्षिणा दिली तर ते आपल्याला आशीर्वाद देते. आता बघा पुढे येऊन आता ते नमस्कार करून बसतात. आता माणसाला कसं अडवतात तिथे आता ते नमस्कार करणार सगळ्यांना. तर मग बघा आता लोक मग येतात, मग तिथे त्यांना असं दक्षिणा टाकतात. तर ते अशा प्रकारचा आशीर्वाद देतात. वाटाने जाताना नवीन असं काही ना काही बघायला भेटतं ना, तर अजून इंटरेस्ट वाढत जातं. तर आणि वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी पण होऊन जातात. वेगवेगळे लोक आपल्या सोबत असतात, त्यांच्याबरोबर आपल्या ओळखी पण होत राहतात. त्यामुळे थकवा वगैरे जाणवत नाही. आता परत पुढे आलेलं आहे. इथे पण एक मोठा पेंडल मंडप लावलेला आहे. सगळे फॅन वगैरे आहे, हवा वगैरे, कूलर पण आहे आणि इथे पण लाईन आहे. इथे पण नाश्ता चालू आहे. जवळ जेवण पण चालू आहे. बाकीचे लोक जसं हे घेऊन येतात, वेगवेगळे निशाणे वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात. तर ते थोड्या वेळ इथे रेस्ट करतात, आराम करतात, भजन गातात आणि मग त्यांचा प्रवास परत पुढचा प्रवास हा सुरू होतो. आता इथून परत पुढे निघलेले चालत जाताना. पण एवढे सगळे लोक सोबत असतात ना, मग एवढं काही वाटत नाही. बाजूला गहू आहे, हा पूर्ण सगळा निसर्गाचा खूप छान वाटतं. वातावरण पण आहे आजूबाजूला चालताना पण. आता आम्ही दुपारपासून निघलेलो आहे, म्हणजे 9, 10, 11 10 वाजता निघालो होतो. तर चालून पाय दुखतायत, तर इथे पायाची मालिश पण करून देतात. खूप सगळे लोक म्हणजे अशी सेवा पण करत असतात ना. तर म्हणजे कधी कधी असं वाटतं की बाबा ही लोक कसं काही ह्या सगळ्या गोष्टी करतात. पण खूप वेगवेगळे लोक मसाज पण करत राहतात. वाटाने आलेले जे काही लोक असतात त्यांची हे करत राहतात. खूप चांगल्या प्रकारची काळजी घेतात. पुढे काही ठिकाणी मेडिकल्स पण असतात, गोळ्या औषध पण ते पण देत राहतात. तर हा एक नवीन पुढचा एक पॅन्डल आहे. त्या पॅन्डल मध्ये आलेलं आहे. त्यांनी पण खूप मोठी सोयी सुविधा केलेली आहे. जेवणासाठी, राहण्यासाठी पण केलेली आहे. तर इथून पुढे जाणार आहे. दुपार 10-11 वाजता निघालो होतो. आता जवळजवळ संध्याकाळ होत आली. वाटाने 2-4 वेळेस जागेवर थांबून, कारण उन्हाच्या वेळेस जरा जास्त चाललं जात नाही ना, तर थोड्या वेळ थांबतात. तर लोक इथे डीजे वगैरे लावलेले असतात, भजन चालू असतात, त्याच्यावरती पण डान्स वगैरे करतात. राजस्थानी डान्स पण दाखवतो पुढे.
इथे इथे पाण्याचे असे फवारे मारलेले जातात जास्त. जरा थोडं एनर्जेटिक वाटतंय, पण इथलं वातावरण पण चांगलं आहे. आता जवळ जवळ आलंय, मंदिराच्या जवळ जवळ चालत आलंय, तर दोन्ही साईडनी असं दुकानं लागतात आणि गच्च भरलेले लोक असतात, तर मस्त वाटतं. इथे उंट आहेत, उंटावरती लोक बसून एखादा फेरा मारतात, त्याच्यावरती बसून फोटो काढतात. इथे आता जवळ आल्याच्या नंतर मग लोक डान्स डान्स करतात. खूप भारी वातावरण वाटतं मस्त चालत, कारण एवढ्या लांब तुम्ही दिवसभर थकत थकत आलेला असतात तर इथे. आणि इथे आलेले आहे आता तोरण गेटच्या जवळ. हा हे मेन तोरण गेट आहे. इथे आल्याच्या नंतर म्हणजे सगळ्यांना असा एक दिलासा भेटतो की आता आपण मंदिरात पोहोचलो म्हणून. तर इथे आल्याच्या नंतर खूप सगळेजण फोटो काढतात, खूप मोठा जल्लोष करतात आणि मग इथून परत दर्शनासाठी मग पुढे निघलेले राहतात. तर आपण जाणार आहे दर्शन करायला, पण तोपर्यंत मी तुम्हाला त्याबद्दलची जरा एक कहाणी सांगतो, म्हणजे खाटू श्याम बद्दल. तर खाटू श्यामची हे म्हणजे महाभारतातले त्यावेळेस बार्बरिक असं त्यांना म्हणायचे, की ज्यावेळेस कृष्ण भगवान त्यांच्याकडे त्यांना वाटेत भेटले, तर विचारलं की तुम्ही कुठे चाललाय? तर ते बोलले की मी महाभारताचं युद्ध करण्यासाठी चाललाय. तर त्यांना विचारलं की तुम्ही कोणाच्या बाजूने लढणार? तर त्यांनी सांगितलं की मी जो हारेल त्याच्या बाजूने मी लढेल, असं त्यांनी त्यांच्या आईला वचन दिलं होतं. तर ते म्हणले की आता तुमच्याजवळ तर 3च बाण आहे आणि ह्या 3 बाणांनी तुम्ही संपूर्ण महाभारताचं युद्ध कसं काय खेळणार? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे पूर्ण युद्ध खेळण्यासाठी 3 बाणी मला काफी आहे, म्हणून त्यांना 3 तीरवाले असं पण म्हणतात. तर मग म्हणे की आता मला तू त्याच्याबद्दल, माझी शंका आहे की तू कसं काय करशील म्हणून हे 3 बाणात. तर मला त्याबद्दलची थोडी तुझी दाखव काही कला. तर त्यांनी सांगितलं की आता तू समज की ह्या जो वृक्ष आहे ना, हा पूर्ण एक वृक्ष म्हणजे हे पूर्ण एक सेना समज, आणि ह्या सेनाचा तू कसा निस्तनाबूत करशील? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा एक पहिला बाण आहे, तो पूर्ण सगळ्या सेनाला निशाणा करेल, आणि दुसरा बाण आहे ज्याने जेवढे जेवढे लोकांना निशाणा केला तेवढे तेवढे सगळे लोक मरतील. तर त्यांनी पहिला एक बाण केला आणि त्यांनी सगळ्या पानावरती निशाणा ठेवला. तेवढ्याच कृष्णाने एक पान तोडून त्या झाडाचं आपल्या पायाखाली ठेवलं. तर तर त्यांनी ते निशाणा केल्याच्या सगळ्या पानावरती छेद पडले, आणि मग त्याच्यानंतर जे कृष्णाच्या पायाखाली जो पत्ता होता ना, त्याच्यावरती पण तो छेद पडला होता. तर तेव्हा तेव्हा मग कृष्णाला कळलं की बाबा हा जर आता अर्जुन जिंकतील आणि हा जर कौरवाच्या बाजूने जिंकला तर सगळं अधर्म होईल, म्हणून मग कृष्णाने त्यांना दान मागितलं की बाबा की तुम्ही तर कोणाला जे ब्राह्मण लोक आहेत त्यांना दान करतात, तर तू मला दान देशील का? तर तू देऊ शकत नाही असं हे जे दान आहे. तर तो बोलला की कोणतं दान आहे? तर मग त्यांनी सांगितलं की शीसदान म्हणून. तेव्हा त्यांनी शीसदान पण केलं, म्हणून त्यांना शीस के दानी असंही म्हणतात. तर आता आपण इथे जवळ आलोय, मंदिराच्या जवळ जाणार आहे. आणि हारे का सहारा पण म्हणतात की जेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं की जो हारेल मी त्याच्या बाजूने लढेल, म्हणून त्यांना हारे का सहारा असं म्हणतात. की जीवनात जरी जेव्हा पण कुणाला वाटेल की आता मला माझ्यासोबत कोणी नाही, तर तेव्हा खाटू श्यामजीचं लोक खूप म्हणजे हे करतात, ध्यान करतात की म्हणे हारे का सहारा म्हणून खूप मोठा लोकांना त्याचा सहारा वाटतो. तर आता आपण जवळ चाललोय मंदिरात. मंदिरात दर्शनाची ही रांग लागलेली आहे. रांगेत आता जाणार आहेत. लागलेले आहेत आपण बाजूला. खूप मस्त यांनी डेकोरेशन केलेले आहे. खूप सगळ्या फुलांनी सजावट केलेली आहे. तर खाटू श्यामजीला आणि हे एक सांगितलं होतं की कृष्णाने सांगितलं होतं की तुला म्हणजे श्याम या नावाने हे ओळखलं जाईल, आणि त्यांचं जे सीर आहे तर ते खाटू या गावात हे पडलं होतं, म्हणून त्यांना खाटू श्याम असं असं म्हटलं जातं. आणि असं सांगितलं की जसं जसं कलियुग वाढेल तसं तसं तुमची महिमा अजून जास्त वाढेल, आणि कलियुग के देवता म्हणून पण जास्त पूजवलं जातं. की तिथले खूप सारे लोक सांगतात की याच्या अगोदर 5-6 म्हणजे 7-8 वर्ष अगोदर खूप कमी लोक येत होते, पण आता खूप लाखो लोक इथे येतात. तर कलियुगची देवता असं म्हणूनही त्यांना त्यांचं पूजन केलं जातं. तर हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी हे सगळं मंदिर डेकोरेशन केलेलं आहे. पुढे श्याम देवाय नमः म्हणून हे केलेलं आहे. वरती पण खूप मस्त गाभारा असं सजवलेला आहे. एवढं भारी वाटतं ना, खूप छान वाटतं. तर आता पुढे पुढे जात आहे. हे जे आहे हे मेन मंदिर आहे. इथे सगळे लोक दर्शन करतात. खूप लांबून लांबून लोक येतात आपल्या खांद्यावरती निशाण घेऊन, आणि पायी पायी चालत येतात, पायात काही न घालता. तर खूप लोकांची श्रद्धा असते. आणि फाल्गुन मध्ये ही यावर्षी 13 तारखेला हे सुरू झालं. 13 मार्च ते 21 मार्च पर्यंत ही यात्रा आहे. तर ह्या फाल्गुन यात्रेसाठी
खूप लोक वर्षभर वाट पाहतात. इथे आमची व्यवस्था आहे, आता इथे राहणार आहे आज रात्री. इथेच पूर्ण भजन कीर्तन भंडारा जेवण सगळं इथे होणार आहे. तर व्यवस्था वगैरे पण खूप छान करतात. खूप मस्त म्हणजे सगळ्या गोष्टी असतात. तर खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. आणि खूप सगळे लोक, काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना बोलून जातात. तर तसं तसं त्या लोकांना ते भेटत राहतं, म्हणून लोकांची श्रद्धा आणि विश्वास वाढत जातो. तर तुम्हाला कसं वाटलंय हे तुम्ही मला नक्की कळवा.